हॅलो 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 चेक हॅलो 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 स्वागत स्वागत सर्वप्रथम रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करून मुंबईची उंबादेवी विरारची आई जीवदानी माता माझ्या गावची ग्रामदैवत आई कोटेश्वरी मानाई भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेला माझ्या तमाम नाटकला प्रेमी आणि रसिक भाव प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट जांभे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा धैर्य केदारनाथ नृत्य कला मंडळ शिवखुर्द खेड आमच्या वतीनं शाहीर मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा बँजो कमी येतो रसिको आज या हॉलमध्ये हा प्रथम प्रयोग आम्हाला मिळाला हे आमचं भाग्य आहे कारण या मंडळाचे आयोजक नवज्योत युवा मंडळ केळवणे वरचेवाडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मोठ्या ताकदीनं मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी निमंत्रण केलं त्या मंडळाला मी लागल्यास धन्यवाद देतो खरंच ज्यांचं कौतुक मला करावं असं वाटतं ते माझे शिष्य शाहीर कल्पित जोशी बुवा त्यांनी एवढी मेहनत घेतली की बुवानो यावर्षी तुम्हाला कार्यक्रम करायचाच आहे परंतु हॉल उपलब्ध नव्हता परंतु याच रंगमंचावरती आज आम्हाला कळलं की हा मोठा एवढा हॉल असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी 20-25 हजार रुपये द्यायला लागतात परंतु हा आपल्या हक्काचा हॉल आहे आणि त्यांच्या मेहनतीसाठी टाळ्या होऊ दे आयोजकांची कारण ही आपली सुरुवात आहे या हॉलमध्ये सुरुवात आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी खरंच मला संगीताची साथ लाभलेली आहे माझे लाडके ढोलकीपटू विश्वनाथ सुतार कीबोर्ड मास्टर गायक कवी सुद्धा आहेत आमचे पंकजदादा काताळे माझे पॅड मास्टर प्रणवदादा काताळे छोटे बंधू तसेच ओंकारबाई त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो बँजो मास्टर सौरभ देवरुखकर दादा आणि हा उत्तम असा साऊंडिंग आहे आमच्या राजादा पडाल यांचा त्यांना सुद्धा ही शाहीरी मानाचा मुद्रा करतो संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांची आलेली आहे तसेच या ठिकाणी शाहीर मंडळी बरेचसे उपस्थित आहेत मित्रमंडळ
या कलेमध्ये जेव्हा मी 2011-12 साली उभारलो आणि त्यावेळेला मला पाठबळ मिळालं, ते सर्व माझे मित्रबंधू अमृता विचारे असतील, मनोजदा गोगावले आहेत, उमाजी शिंदे आहेत, शिवाजी भोसले आहेत, माझे शिष्य शाहीर अजयबाई, ते माझ्या पाठीशी राहून आजपर्यंत मला साथ देत आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण का हे पाठबळ महत्वाचं असतं. आज माझे गुरुवर्य शाहीर अशोक महादे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. माझे गुरुस्मान अशोक साळुंके आहेत. तसेच बरेचसे किल्ले माझे ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, नवतरुण मंडळ, त्यांचे सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. तसेच माझ्या गावावरून बेंडेवाडी आणि राजकोवाडी ग्रामस्थ मंडळाचे, मुंबई मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. सगळ्यांची नावं घेत नाही, आपले प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा सूर्यवाले आलेले आहेत. तिथे विटी नांबरे आहेत, अमोल दत्ते आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. सगळ्यांची नावं घेईनच, परंतु वेळ कमी, मला बोलले 25 मिनिटच बुवा बोलली, तरी पण आपली सेवा निश्चितपणे मी करणार आहेच. माझे प्रतिस्पर्धी शाहीर लांबोरे बुवा, त्यांनाही सुद्धा शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मला सहकार्य करायचं आहे. बुवा, कार्यक्रम सुरू करण्या अगोदर माझा लेखीविषयी तुम्ही घेऊन जायचा, तुमचा विषय आणायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच संगीत म्हटलं की सगळं हे लागतंच, आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगळी कला असते. आज माझे बंधू पंकजदादा काटा यांचे शिष्य केवळ मास्टर यश दादा इंगले, त्यांना शाहीर म्हणाला होता. लक्षात होतं काय म्हणतो. सुरुवातीपासून बुवांना मी चांगलंच बोलणार आहे, बुवांना अजिबात दुखवणार नाही, परंतु माझ्याही रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही दोन्ही कलावंत आहोत. बुवा सुरुवात कशी करतोय लक्ष असू द्या. तुमचे सर्व टीम संगीतकार असतील, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. लक्ष देऊन काय म्हणायचंय. अरे पुण्यवंत व्हाल त्यांच्या तुम्ही चरणाशी राहाल, अरे तिथेच तुम्ही काशी आणि पंढरी पाहाल, त्यांच्या सुख आणि दुःखात तुम्ही एक व्हाल, अरे तीर्थक्षेत्र तिथेच मिळेल तुम्हाला,
कारण आपल्या आई वडिलांच्या भक्तीत कारण मायवाले माझ्या आहेत शाहीर संदीप मोरे यासाठी आहे लोकांना चांगलंच देतो आणि मनापासून देतो. स्तवन 2 होत्या त्या पण आई म्हणून होत्या पण चांगला विषय काय म्हणते बघा. ज्यांनी मला अजूनपर्यंत सहकार्य केलं माझे मित्र अमोलदादा विचारी आणि मनोज दादा गोगावले त्यांना सुद्धा शाहीर मनाचा मंत्र डबल करतोय गेला होता. बघा मला काय म्हणायचंय बुवा किती आई म्हणते बाळाला खूप मोठं केलं तुला मी 9 मासाच्या उदरामध्ये बाळगलं बापाने शिक्षण दिलं पण तू आता काय करतोय व्यथा आणि गाथा कशी मांडतो बुवा लक्षात असू द्या. जगी थोर दैवत आई वडिलांचं आहे अरे त्यांची सेवा करणं हे माझं भाग्य. जणू त्या लक्ष्मीच्या कपाळी कुंकवाचं सौभाग्याचं आहे. जणू त्या लक्ष्मीच्या कपाळी कुंकवाचं सौभाग्याचं आहे. म्हणून माझ्या आई वडिलांचं गीत गाणं हे माझं आद्य कर्तव्य. आई बाप आहेत लांबरे बुवा माझी आई ही श्रेष्ठ आहे माझा बाप ही श्रेष्ठ आहे. काय म्हणते बघा नवीन विषय आलाय. आई बाप आहेत दैवत माझे पण त्यांच्या डोईवरती हे संसाराचे ओझे. विचार करा ज्या वेळेला स्त्री आणि मुलगा जेव्हा बाप होतो आणि मुलगी जेव्हा आई होते त्या वेळास कळतं हा फार कसा असतो संकटाचा संसार असतो. म्हणून काय म्हणतो ऐका आई बाप आहेत दैवत माझे त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. मग करावी साऱ्याने कृपा मग करावी साऱ्याने कृपा. पण आई बाबांना आपल्या आई बाबांना जीवा पाड आपल्या जपा. आई बाबा दैवत माझे त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. आई बाबा दैवत माझे त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. करावी सरानी कृपा आई बाबांना जीवा पाडे आपल्या जमा.
आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा आई बाबांना किंवा पाड आपल्या आई बाबा हिती जोवर जिवंत सेवा करून या भावे पुण्यवंत सेवा करून या भावे पुण्यवंत सेवा करून या भावे पुण्यवंत अरे वृद्धपणी या वृद्धपणी जो तो आई बाबांची कथा सारी जाणून घेतो बाप आणि आई वयस्कर झालेली आहे मुलगा लहान आहे म्हणून हा शाहीर काय म्हणतोय का की वृद्धपणी जो तो आई बाबांची कथा सारी जाणून घेतो आजारपणाला आपल्या आई बाबांना साथ देतो अरे तोच खरा माणूस या जीवनात पुण्यवान होतो या जीवनात पुण्यवान होतो आई बाबा आहेत जोवर जिवंत सेवा करून या भावे पुण्यवंत सेवा करून या भावे पुण्यवंत सेवा करून या भावे पुण्यवंत उपकार त्यांचे आहेत अनंत उपकार त्यांचे आहेत अनंत होणार पुनर्लिका परी जगी भाग्यवंत जगी भाग्यवंत होणार जय यश तुमच्या या तपा आई बाबांना किंवा पाड आपल्या जमा आई बाबांना किंवा पाड आपल्या जमा किंवा पाड आपल्या जमा आई बाबांना किंवा पाड आपल्या जमा दारी हीच करी आई बाबाची पुण्याई सारी आई बाबा आहेत घरोघरी आई बाबा आहेत घरोघरी स्वामी तिने जगाचा आई विनाधिकारी मंत्र दे तुम्ही सोपा आई बाबांना किंवा पाडे आपल्या तपा आई बाबांना किंवा पाडे आपल्या तपा किंवा पाडे आपल्या तपा आई बाबांना किंवा पाडे आपल्या तपा आई बाबा हे दैवत माझे त्यांच्या डोईवरती संसाराचे होते वरती संसाराचे होते त्याच्या डोईवरती संसाराचे होते करावी सऱ्याने कृपा आई बाबांना किंवा पाड आपल्या तपा
बाबांना जीवा पाणी आपुल्या जपा श्री गजानन बोल गावदेवी बोल शक्ती अखंड सदा घराण्याचा गुरुवैश्व शारी विठोबा अशोक महादे यांचा दादा पुस्तकाला पथक शिवकुट वाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया हॅलो 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 बस आराम करा गावात या ठिकाणी माझे मित्र शिष्य शाहीर सौरभ दादा मनोहर यांच्याकडून 100 रुपये स्तवनस्तरी त्याचप्रमाणे कल्पेश जोशी यांच्याकडून 100 रुपये आले माझे शिष्य आहेत उत्तम कलाकार आहेत उत्तम गायक आहेत छान नियोजन केलेलं आहे तसेच प्रियांश स्वप्नील शिंदे मोरेभावांचा फॅन मंडणगड यांच्याकडून फरमाईश आहे 200 रुपये दिले प्रथमा वंदन तुला निश्चितपणे वेळ कमी आहे रसिको बरेचशी मित्रमंडळी माझी चाहते शाहीर मंडळी आलेले आहेत अमोलदादा विचारे आहेत गोगावले आहेत मनोजदादा गोगावले त्यांनी यावं आमचे उमाजी भाऊ सुद्धा आहेत अविनाश तांबे आहेत आमचे रुपेश पांडवकर भाऊ आहेत राकेश गौरव या ठिकाणी आलेले आहेत चांगले कवी आहेत बरेचशी मंडळी आहेत शिवाजी भोसले आहेत ज्याने मला ह्या रंगमंचावरती उभं राहण्याची ताकद दिली ते सगळे माझे सगळे इथे मावळे माझे मावळे शिवराय ज्याने अशी प्रजा निर्माण केली त्याप्रमाणे संदीप बुवाने 2012 पासून ही प्रजा निर्माण केली कलेची तर माझे मावळे तसे खंबीर अजूनही माझ्या पाठीमागे आहेत म्हणून चांगले दिवशी देणार आहे माझे गुरु मावळ्यांची शिकवण ती आहेत आज पण मला ते बोलले अच्युत मावळे की लोकांना ज्या गोष्टी द्यायच्या चांगल्याच द्यायच्या बुवा म्हणून माझी फक्त पहिली वारी बघा उत्तम म्हणून गण साजरीकरण करतोय वेळ अपुरा आहे खूप अपुरा वेळ आहे चांगला विषय आहे गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय अत्याचार हा प्रमाण कमी झालेला नाही गेल्या वर्षी पण मी आमच्या दापोलीमध्ये घटना घडली निलिमा चव्हाण त्यांच्यावरून गण गायला छान प्रतिसाद मिळाला मला परंतु ते प्रकरण असं सुद्धा ह्या वर्षी सुद्धा 2 प्रकरण घडले अरे गंधराया बाप्पा
की दरवर्षी आनंदाने आम्ही आमच्या घरामध्ये आणतो, तुझी सेवेसाठी सेवा करतो, कारण हा आनंद वेगळाच आहे तुझा. परंतु प्रत्येक कुटुंबावरती, प्रत्येक माय लेकींवरती जर अत्याचार झाला तर गणपती आम्ही घरामध्ये आणायचे कसे? आम्ही दुःखामध्ये आहोत. दोन गोष्टी अशा झाल्या. अंकिता म्हात्रे आमची ताई आणि यशस्वी शिंदे, अक्षरशः डोळ्यातलं पाणी येतं तो लेख ऐकून. आमचे जाधव साहेब, सुदर्शन जाधव साहेब आहेत, ते मला म्हटले की बुवा चांगला तुम्ही काय तर देणार आहेत रसिकाने, आणि म्हणून चांगला विषय बुवा आणलाय बघा कसं तू, फक्त ऐका नाही. भक्ती भावाने या भक्ती भावाने सेवा करतो, त्यात काय अजून मी कमी आहे. दरवर्षी एक ना एक गोष्ट कानावर येत नराधमांचे प्रमाण वाढले, हे खूप आहे. आणि वाचव आपल्या लेकीला, हीच तुझ्या चरणाशी विनंती आहे. म्हणून देवा गणराया बाप्पा मोरेश्वरा काय म्हणतोय, हा भक्त तांबर काय म्हणतोय, राहीना माझे मन देवा गौरीचा तू गण. अरे अत्याचारांचे हे वाढले प्रमाण, याचना तुझा. अरे वाचवले किंचे प्राण गणारे, वाचवले किंचे राहीना माझे मन देवा गौरीचा तू गण. अत्याचाराचे वाढले प्रमाण, श्रीगणा याचना तुझा. वाचवले किंचे प्राण गणारे, वाचवले किंचे प्राण. गौरीचा तू गण. अत्याचाराचे वाढले प्रमाण, श्रीगणा याचना तुझा.
दिन रात त्यांचाच होतो का विश्वासघात अगं विषय असा आहे ती माझी ताई अंकिता म्हात्रे ठाण्यामध्ये आहे. घरामध्ये संकट आलं त्रासून बाहेर गेली आणि आसरा घेतला देवाचा. शेवटी पुजारी भ्रष्ट झाले तिच्यावरती अत्याचार केला अजूनही न्याय मिळाला नाही. नंतर माझी ताई यशस्वी झाले. अक्षरशः ज्या ज्या गोष्टी त्या नराधमानी केल्या ते सांगण्यासारखे आजी नाही खरंच. म्हणून देवा तुला विनवणी करतो वाचवले लेकीचा प्लीज वाचव कृपया. तुझी सेवा करतील किती घरात त्यांचाच होतो का विश्वासघात होतो का विश्वासघात होतो का विश्वासघात कोण रस्त्यात कोण मंदिरात नराधम टपले भर चौकात तुझ्या बिना नाही देव आम्हाला आधार. अत्याचार वाढले आणि बलात्कार मोकले खुल झाले आहे वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे प्राण वाचवले किती प्राण गणारे वाचवले किती प्राण श्री गणराया देवा गौरीचा तुगण अत्याचाराचे वाढले प्रमाण श्री गणाया जला तुझा वाचवले किती प्राण गणारे वाचवले किती प्राण गणारे वाचवले किती प्राण गणारे वाचवले किती अरे वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे प्राण. सन्माननीय सचिन पेंढारे यांच्याकडे 200 रुपये आले. म्हणतात बुवा गोड बप्पी गाली ही गवळण आहे ती गवळण झाली पाहिजे. त्याचप्रमाणे निखिल सुयोग नवीन यांच्याकडून गणासाठी 200 रुपये आलेले आहेत. खरंच हे खरं प्रेम आहे हो. शाळेचं काम असतं डबल बऱ्या होतात आणि करणार निश्चितपणे. त्याचप्रमाणे
संदीप सचिन बुवांचे शिष्य चिचगार गावचे सुपुत्र माझे समीरदादा मेटकर विरुद्ध योगेश मुकनाग यांचा डबल बेटचा सामना आहे 13 ऑगस्ट ठाणे या ठिकाणी निश्चितपणे यायचा आहे. नवीन कलावंत जरी माझा शिष्य असला तरी पण खंबीर झगडणार आहे. 100 रुपये आहेत. गाण्यासाठी या ठिकाणी आरबी संतोष कदम या पालखीकडून 200 रुपये आहेत. गाव धावणी धन्यवाद. तसेच या ठिकाणी खरं सांगतो गावावरून माझे मित्रबंधू विजय मेडेकर अमोलदादा कदम शाहीर तसेच बरेचसे चंद्रकांत पांगरे आहेत. अक्षय कदम त्यांना सुद्धा एक शाहीरमानाचा मुद्रा करतो. माझे आधारस्तंभ अजय बाईक आरुष अजय बाईक उद्योजक यांच्याकडून ह्या गाण्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. असंच प्रेम राहू द्या. बरेचशी म्हणता येतो अशी कलाकार माझ्यासाठी भरपूर लाख मुलाची आहेत. कारण हे प्रेम आहे ना, प्रेम गाण्यातनं आपण लोकांना काय द्यायचं असतं. आता बुवांकडे वळणार होता. बुवांकडे 5-2 मिळतं दा किती मिळतात आता आहेत ना. आमचे संतोषदादा राजपुरी आहेत. बरेचशी माझ्या गावातलं बरेचशी महिला शिल्पी आहेत. बरेच माणसं आलेले आहेत. पण आता सुरुवात आणि खरंच त्या कलेवरती नितांत तुम्ही प्रेम करत असाल तर टाळ्या होऊ द्या. एकदा प्रेमाने बघू द्या. कारण ह्या दोन्ही कलावंतांना जी ऊर्जा मिळते आपल्या प्रोत्साहनात मिळते लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सूर्यदादा खताते आमचे शिष्य त्यांच्याकडून खास गाण्यासाठी 100 रुपये आले. धन्यवाद दादा. श्रीवा दादा बुवांकडे. बुवा कुठं तुम्ही लपला असाल इकड्यात का इकड्यात. बुवा भेटलं नाही मला. आल्यापासून बुवांचा चेहरा बघितला नाही मी. ओ लांबोरी बुवा विकासजी कसे आहो बरं ना. बेस 10 मिनिटात संपवतोय. तयारी करा आणि लागा. आता आहेत फिल्टर तुमचे दोघे तिघे जण. आता आहेत सगळेजण. चांगला विषय बुवा. आता झोपा तुम्ही करायची ना. करूया ना नक्की. चला मला काना आता बोलतोय. तू राधा तर मी काना. चल झोमी करूया. पण हा काना कसा आहे ह्याच्यापेक्षा राधा खूप वयाने मोठी होती. आम्ही गवळणी खूप आहेत आणि ह्याला सवय अशी आहे कानाला श्रीकृष्णाला चोऱ्या करायचा लुटमाऱ्या करायचा. ही राधा सगळ्या गवळणी वैतागल्या की कानाने असं करू नको. ज्या वेळेला त्या सगळ्या गोपिका यशोदेमाईच्या घरी जातात आणि तेव्हा यशोदेमाईला सांगतात की तुझ्या बाळाला सांभाळ ग. आता लहान तरी पण आता मोठा झालाय. कशाला आमच्या घरामध्ये येतो. तेव्हा राधा काय म्हणते यशोदेमाईला आणि यशोदेमाई राधा काय म्हणते ऐका विषय बुवा कसा आहे तो. अरे आधी तुझी बदनामी या गोकुळात झालेली आहे. कित्येक वेळा या गवळीने ताकी तुला दिले आहे. अरे तुझ्या आईजवळ तुझी चुगली लावलेली आहे. तुझ्या आईजवळ तुझी चुगली केलेली आहे. अरे म्हणून काना तुझ्या आईनं उलटी टांगायची वेळ लावलेली आहे. रेकॉर्ड केला या त्याने हाताने फुलच्या गुन्ह्यात. ऐका अरे करू नको चोरी आणि लुटमारी. यशोदामाई म्हणते कृष्णाला बोल बाळा असं करू नको चोरी आणि लुटमारी. याला प्रेमानं आईस सांगायची.
जर का खोड्या केल्या या कानानं, जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. शोजवळ आहे वर, जास्त पण अति नाही. म्हणून बाबा ये वासरा माझी. संदेश हिंबरे, स्मित पंढरी, स्वरांश पंढरी यांच्याकडून 300 रुपये धन्यवाद. छोट्याने दिले धन्यवाद. दवा 100 रुपये आले. अरे करू नको चोरी आणि लुटमारी, याला बेमानाईस सांगायची. जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. अरे करू नको चोरी आणि लुटमारी, करू नको चोरी आणि लुटमारी, बेमानाईस सांगायची. त्याला बेमानाईस सांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. त्याला खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. ऐकत नाही हा कोणाचं किती, तरी हा नेहमी करतो याची. जोडीला याच्या सखी सोबती, जोडीला याच्या सखी सोबती, साऱ्याची बघा फिरली अमती. करून दमदाटी मोरक्या पाटी, करून दमदाटी हा मोरक्या पाटी, करून दमदाटी मोरक्या पाटी. मला बदल ऐका मागायची. जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. अरे करू नको चोरी आणि लुटमारी, बेमानाईस सांगायची. करू नको चोरी आणि लुटमारी, बेमानाईस सांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या या ठिकाणी माझे बंधू आमच्या गावचे आधारस्तंभ सतुजी राजपूर यांच्याकडून 100 रुपये आले. त्यांचा शाहिरी मानाचा मुद्रा. संतोष भाकर आमच्या बंधूकडून गवण्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. तसेच विरू रूपा मंगला आळवितो हे श्री गणा, हे गण झालं पाहिजे 500 रुपये आहेत. आता गवण आहे बंधू, दुसऱ्या बारीमध्ये आपण निश्चितपणे घेऊ. गवण चालू, गवळणची फरमाईश मला आली होती, श्वास घेतली. शॉर्टकटमध्ये घेऊया, नंतर शॉर्टकटमध्ये 5 मिनिटं बघतो. श्वास घेते मी, अरे अरे मग उचलास का तू सांगना, एका मुकुंदा कृष्णा जवळ येला, गोड पप्पी तुगारी देना. एका मुकुंदा कृष्णा जवळ ये, गोड पप्पी तुगारी देना. एका मुकुंदा कृष्णा जवळ
ठिकाणी खरं सांगतो माझे मित्रबंधू किरण चांदेवडे तसेच आमचे शिष्य समीर मेटकर बरेचसे मंडळी आलेले आहेत त्यांचं शाहिरी पाठाचा मुद्रा करतो. जरी कोणाचं नाव चुकून राहिलं असेल क्षमा असावी, वेळ कमी आहे कारण माझी गाणी 2-2 मिनिटे अंतराची आहेत. तरी सुद्धा मी शॉर्टकटमध्ये घेतोय. गोवाना विषय मी दिलेला आहे की गोवांचा माझा आजचा कार्यक्रम नाही. चैतन्य बोले यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद गोव्यासाठी. कारण गोवाना याच्यावर मी विषय दिलेला आहे आणि हा समाजाला कळावा याकरता माझा विषय असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिका, अक्षय कुमार, देवांतक, नारांतक आणि त्रिशिरा ही नावं बुवा सोडून मला उत्तर द्यायचं आहे. माझी विनंती आहे प्रयत्न करा. ज्या वेळेला विषयाला तुम्ही हात घालाल त्याच वेळेला तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे. तो पुरावा आमच्या ग्रंथाशी तंतोतंत जुळेल ह्या अपेक्षेनं उत्तर द्यावा. तुम्हाला बळजबरी नाही आहे, प्रयत्न करा. म्हणून प्रश्नपत्र शॉर्टकटमध्ये घेतोय. लक्षात शेअर घेऊ काय डायरेक्ट वेळ कमी. अरे काय सांगू बाई मला बुवा गाणेकर कोणता आजरावर गाणं आहे. अरे काय सांगू बाई मला पार्वती बोले हो, पार्वती बोले मोठ्या रागामधी. अरे कुठं गेला शंकर माझा मसनामधी गबाळ, कुठं गेला शंकर माझा मसनामधी. या ठिकाणी आमचे प्रवीण दादा आहे. बरेचशी मंडळी मला दिसतात त्यानुसार मी नाव घेतो. माझा गवना सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, सतीश कदम. बरीचशी मंडळी आहेत म्हणून गोवा शॉर्टकट फक्त. अरे कशाला धावतो सटोरा गाठोड सुटलं ग बघ. अरे कशाला धावतो सटोरा गाठोड सुटलं बघ. येड्या गबायाला इथे किंमत नाही. कशाला लावतो सतोरा गाठोड सुटलं ग बाय. कशाला गावतो सतोरा गाठोड सुटलं ग बाय. येड्या गबायाला इथं किंमत नाही. विषय माझा फोडा याला किंमत नाही रे बुवा. विजय माझा फोडा याला किंमत नाही. विजय माझा फोडा याला हिंमत नाही याला. विजय माझा फोडा याला हिंमत नाही. कशाला गाठोड सुटलं ग बाय. कशाला गावतो तोरा गाठोड सुटलं ग बाय. येड्या गबाळ्याला इथं किंमत नाही. येड्या गबाळ्याला इथं किंमत नाही. विजय माझा फोडा याला हिंमत नाही रे बुवा. विजय माझा फोडा याला हिंमत नाही. विजय माझा फोडा याला हिंमत नाही बुवा. विजय माझा फोडा याला हिंमत नाही. फोडा याला हिंमत नाही बुवा. विजय माझा फोडा याला हिंमत नाही. म्हणून या ठिकाणी खरं सांगतो माझा ग्रुप जो आहे एकदा सध्याचा ग्रुप सगळे मित्रमंडळी शाहीर मंडळी चाहते माझे मित्रबंधू सगळे आज माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद. आणि ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं त्याचप्रमाणे बोवण सुद्धा करा. बोवांना माझी विनंती आहे बुवा माझी पहिली बारी दुसरी बारी वेगळी असते असं नव्हे. तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याचप्रमाणे मी बारी करणार पण रसिकांचं मनोरंजन करणार. बोवांना शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम कधी संबोधो. जय हिंद.